तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलोय ओंकारेश्वरला. कार पार्क करून झाल्यावर निघालो आम्ही लेफ्ट राईट करत सरळ विश्रामगृहाकडे. इथे आलेल्या सर्व भावी भक्तांसाठी विश्रामाचं ठिकाण म्हणजे श्री गजानन माऊली संस्थान. फ्रेश होऊन निघालो आम्ही पुढे. थोडं समोर जाताच लागला आम्हाला हँगिंग ब्रिज. आणि मित्रांनो, वरतून दिसणारं हे दृश्य तर खरंच नेक्स्ट लेवल होतं. दर्शनासाठी आम्हाला जास्त वेळ थांबावं लागलं नाही, कारण आमच्याकडे होते VIP पासेस. दर्शन खूप चटकन झालं. आत कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून शूट काही घेता आलं नाही. दर्शन झाल्यावर रोहित तर खूप खुश झाला. आणि आता आम्ही निघालो गोमुख घाटवरती. मित्रांनो, हा मोमेंट तर आयुष्यभर लक्षात राहणारा असा होता. त्यानंतर आम्ही गेलो ममलेश्वर दर्शनासाठी आणि तिथून दर्शन घेऊन आता सरळ जेवणासाठी. रस्त्यामध्ये सैनी ढाबा दिसला. तिथे थांबून आम्ही शेवभाजी, बेसन गट्टा आणि गरमागरम तंदूर चपाती पोट भरून दणकवली. जेवल्यावर आता गाडी निघाली डायरेक्ट उज्जैनकडे. उज्जैनमध्ये पोहोचल्यावर महाकालचा टीका वगैरे लावून पूजेचं सामान घेऊन आम्ही दर्शनासाठी निघालो. VIP पासेसमुळे गेट नंबर 1 ने एंट्री केली. दर्शन पण पटकन झालं. इथून आता आम्ही ई-रिक्षा केली. फिरत फिरत आम्ही गेलो महर्षी संदीपानी आश्रम येथे, त्यानंतर मंगलनाथ मंदिर येथे, त्यानंतर गेलो काल भैरव मंदिरला. गर्दी खूप होती, पण सकाळच्या टाइममुळे दर्शन लवकर झालं. आणि अशा प्रकारे मित्रांनो, ओंकारेश्वर प्लस उज्जैन असा टूर आम्ही कंप्लीट केला. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा जय महाकाल. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.